नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये आज आपण मऊ लुसलुशीत असे रव्याचे अप्पे बघणार आहोत। जी करायची कृती एकदम साधी सोपी आहे। तुम्ही जर का पहिल्यांदा करत असाल रव्याचे अप्पे तर मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने तुम्ही करून बघा। अजिबात फसणार नाही हा पदार्थ, याची गॅरंटी मी तुम्हाला देते। साधी सोपी रेसिपी आहे, लहान मुलं सुद्धा आवडीने खातात। तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्याला सुद्धा करू शकता आणि झटपट होते। एक साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये ही रेसिपी होते। खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। तुम्ही बघू शकाल इथे आतून सुद्धा किती छान जाळी पडलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही मी जी पद्धत फॉलो केली आहे त्या पद्धतीने जर का तुम्ही केले तर तुम्ही सुद्धा असे मऊ लुसलुशीत रव्याचे अप्पे घरच्या घरी करू शकता। चला तर आपण आता कृतीकडे वळूया। इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 वाट्या बारीक रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर का मोठा रवा असेल तर तो फक्त मिक्सरला थोडा बारीक फिरवून घ्या आणि मग यूज करा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी दही घालायचे। दही जास्त आंबट नाही घ्यायचं। 1 वाटी पाणी घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की मग त्याच्यावरती झाकण ठेवून एक 15 मिनिटांसाठी हे असंच ठेवायचं आहे भिजवत। 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे रवासुद्धा किती छान फुललेला आहे। आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। इथे काही मी भाज्या कट करून घेतल्यात, त्या भाज्या घालून घ्यायच्या। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला, कमी जास्त। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीरचा वापर थोडासा जास्त करायचा, त्याने अप्पे खायला खूप टेस्टी लागतात। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये किसून बीट घालू शकता, गाजर घालू शकता। तुम्हाला ज्या आवडतात भाज्या त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। व्यवस्थित मिक्स करून झालं की मग त्याच्यामध्ये पाव चमचा इनो घालायचं, थोडंसं पाणी घालायचं। इनो ॲक्टिवेट झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी घालते आहे, कारण आपण इडलीसाठी जसं बॅटर तयार करतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे बघा, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे, अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं। इथे अप्पे पात्र मी गरम करून घेतलं, त्याच्यावरती सगळीकडे तेल सोडायचं, व्यवस्थित पसरवून घ्यायचं तेल। त्यानंतर चमच्याने सगळ्या ह्याच्यामध्ये हे आपल्याला ओतून घ्यायचं। जे आपण बॅटर तयार केलं आहे ना ते सगळं बॅटर व्यवस्थित ओतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी वाफ काढायची। तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटांनी मी वाफ काढून घेतली। आता हे सगळे पलटी करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती छान आलेले आहे आणि एकदम खुसखुशीत होतात, खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात। तर आता हे सगळे आपण पलटी करून घ्यायचे आणि या साईडला सुद्धा चांगले लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पलटी करून झालं की मग आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा तेल सोडायचं थोडं थोडं। याच्यामध्ये तेलाचा वापर खूप कमी केलेला आहे, त्याच्यामुळे हे पौष्टिक आहेत, हेल्दी आहेत। आता काय करायचं, एक साईड आपली छान अशी भाजलेली आहे। आता ही दुसरी साईडसुद्धा छान अशी खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि इन्स्टंट झटपट असे रव्याचे अप्पे तयार आहेत आपले। तुम्ही बघू शकता इथे आता अप्पे सगळे मी भाजून घेतलेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या नगरी ठसका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।